नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे रश्मीज फूड फॅक्टरीमध्ये मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण मॅगीपासून मस्त वरून कुरकुरीत आणि आतमधून मऊ व लुसलुशीत असा नाश्त्याचा पदार्थ बनवणार आहोत. तर मग अतिशय कमी तेलाचा वापर करून हा नाश्त्याचा पदार्थ मी कसा बनवला आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी एका पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी गरम करायला ठेवलं आहे. इथे मी एक छोटं मॅगीचं पॅकेट घेतलं आहे. पाणी गरम झाल्यावर यामधील मॅगी फोडून या पाण्यामध्ये टाकूयात आणि त्यासोबतच यामध्ये जे मसाल्याचं पाकिट राहते ते मसाल्याचं पाकिट फोडून सर्व मसाला या पाण्यामध्ये टाकूयात. व्यवस्थित मिक्स करून 2 ते 3 मिनिटे हे मॅगी शिजवून घेऊयात. इथे बघा मॅगी ही व्यवस्थित शिजलेली आहे. गॅस आता बंद करूयात आणि ही मॅगी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून थंड करून घेऊयात. मॅगी थंड झाल्यावर यामध्ये 5 ते 6 चमचे बेसन टाकूयात. त्यानंतर एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात. त्यानंतर अर्धा चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ टाकूयात. आणि पाव चमचा ओवा हातावर असा चोळून यामध्ये टाकायचा. आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आज आपण मस्त मॅगी पकोडे बनवणार आहोत. तर हे मॅगी पकोडे तुम्ही तेलात तळू सुद्धा शकता. पण आज आपण हे मॅगी पकोडे अप्पे पात्रात बनवणार आहोत. अगदी कमीत कमी तेलाचा वापर करून हे पकोडे आज आपण बनवणार आहोत. जर तुम्हाला हे मिश्रण थोडं सैलसर वाटलं तर यामध्ये तुम्ही एखादा चमचा बेसन आणखी ॲड करू शकता. इथे बघा हे मिश्रण मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता अप्पे पात्रामध्ये अगदी पाव चमचा तेल टाकून घेऊयात. मी व्हिडिओमध्ये दाखवित आहे त्या पद्धतीने. त्यानंतर आपण जे मॅगीचं मिश्रण तयार करून घेतलं आहे, त्यापैकी 1-1 चमचा मिश्रण या अप्पे पात्रामध्ये टाकूयात. मी व्हिडिओमध्ये दाखवित आहे त्या पद्धतीने. अप्पे पात्रामध्ये मिश्रण टाकून झाल्यावर या अप्प्यांवर अगदी 1-1 थेंब तेल टाकूयात. मी व्हिडिओमध्ये दाखवित आहे त्या पद्धतीने. यावर आता झाकण ठेवूयात आणि लो फ्लेमवर 2 मिनिटे हे अप्पे वाफवून घेऊयात. आता 2 मिनिटे झालेले आहेत. यावरचं झाकण काढूयात आणि या सर्व अप्प्यांची बाजू एकदा पलटी करून घेऊयात. सर्व अप्प्यांची बाजू पलटी करून झाल्यावर यावर झाकण ठेवूयात आणि लो फ्लेमवर 2 ते 3 मिनिटे हे अप्पे वाफवून घेऊयात. आता 3 मिनिटे झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता हे अप्पे मस्त खरपूस रंगावरती व्यवस्थित भाजून झाले आहेत. गॅस आता बंद करूयात आणि हे अप्पे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. अगदी कमी तेलाचा वापर करून वरून मस्त कुरकुरीत आणि आतून मस्त मऊ व लुसलुशीत असे हे मॅगीचे पकोडे किंवा मॅगीचे भजे किंवा याला मॅगीचे अप्पे असे सुद्धा म्हणू शकता. हे बनवून तयार झाले आहेत. हे मॅगी पकोडे तुम्ही टोमॅटो सॉस सोबत सर्व करा. चवीला अप्रतिम लागतात. तर मग मॅगीपासून तुम्हीही आजची रेसिपी नक्की बनवून पहा. तुम्हाला आणि घरातल्यांना सुद्धा नक्कीच आवडेल. लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर रेसिपीसोबत. धन्यवाद.